आपल्या घरामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, इन्व्हर्टर जर असेल तर तुम्ही स्टॅबिलायझर हा शब्द नक्की ऐकला असेल. अनेक घरांमध्ये अजूनही व्ही गार्ड नावाच्या कंपनीचा स्टॅबिलायझर दिसतो. पण एक साधा स्टॅबिलायझर बनवणारी कंपनी आज हजारो कोटींची बनलेली आहे. एका सामान्य माणसाने भारतातल्या विजेची समस्या ओळखली, त्यामध्ये संधी कशी शोधली आणि एका छोट्या गॅरेजमधून सुरू झालेली ही कंपनी संपूर्ण देशभरामध्ये कशी पोहोचली, हे आज आपण समजून घेणार आहोत. ही कहाणी आहे व्ही गार्ड आणि तिचे संस्थापक कोचोसेफ चिटलापल्ली यांची. अशा गोष्टी किंवा सक्सेस स्टोरी यासाठी पाहायच्या असतात की त्यामुळे आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळत असते. कदाचित आपल्याला एखादी चांगली आयडिया सुद्धा या व्हिडिओ मधनं मिळू शकते. आमचाही तोच उद्देश आहे. पैसा पाणी सुद्धा अशाच एका कल्पनेतनं उभं राहिलेलं आहे. त्यामुळं ही स्टोरी जी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. स्टोरी आवडल्यास पैसा पाणी चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ चेक करा. काहीतरी कामाचं तुम्हाला नक्की तिथे दिसेल आणि म्हणूनच सबस्क्राईब करणं तुम्हाला चांगलं मदतीचं ठरेल. चला तर सुरुवात करूया. ही गोष्ट सुरू होते 1970च्या दशकातल्या केरळमध्ये. आज जसं आपण स्मार्टफोन, इंटरनेट, एसी शिवाय जगायचा विचार देखील करू शकत नाही, तसंच त्या काळामध्ये लोक हळूहळू इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जगामध्ये प्रवेश करत होते. एक मोठी समस्या होती भारतामध्ये त्यावेळेस, ती म्हणजे विजेची उपलब्धता. त्या काळामध्ये भारतामध्ये विजेची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अनेक राज्यांमध्ये लोड शेडिंग होत होतं. पण केरळची अवस्था आणखी बिकट होती, कारण केरळमध्ये प्रामुख्यानं जी काही वीज तयार व्हायची ती पाण्यावर आधारित म्हणजे हायड्रो पॉवरवर अवलंबून ते राज्य होतं. पाऊस चांगला झाला तर वीज त्यांच्याकडे भरपूर बनायची, पण पाऊस जर कमी झाला तर विजेचं प्रोडक्शनच कमी व्हायचं. अशा वेळी अनेक भागांमध्ये वारंवार वीज जायची. पण फक्त वीज जाणं ही एकच समस्या होती का? तर नाही. त्याहून मोठी समस्या होती व्होल्टेज मध्ये होणारं फ्लक्च्युएशन. आता हे नेमकं काय असतं तर तेही तुम्हाला सांगतो. आपल्या घरात साधारणपणे 230 व्होल्टचा विद्युत पुरवठा येतो. पण जेव्हा वीज अचानक जाते आणि पुन्हा येते तेव्हा अनेकदा काय होतं, व्होल्टेज अचानक वाढतं किंवा खूप कमी होतं. या सततच्या चढ उताराला व्होल्टेज फ्लक्च्युएशन म्हणतात. त्यामुळे टीव्ही जळू शकतो, फ्रीज खराब होतो, एसीचं नुकसान होऊ शकतं. त्या काळामध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणं हे अनेक कुटुंबांसाठी एक मोठं स्वप्न होतं आणि अचानक विजेमुळं त्या वस्तू खराब होणं म्हणजे आर्थिक नुकसान. त्याच काळामध्ये केरळमध्ये आणखी एक मोठा बदल घडत होता, तो म्हणजे हजारो लोक गल्फ देशांमध्ये कामासाठी जाऊ लागले होते. दुबई, सौदी अरेबिया, कुवेत अशा देशांमध्ये काम करून ते पैसे घरी पाठवत होते. या पैशामुळे केरळमधल्या अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारत होती. पूर्वी ज्यांच्यासाठी टीव्ही किंवा फ्रीज ही चैनीची गोष्ट होती, ती आता मध्यमवर्गीय घरामध्ये दिसू लागली होती. लोकांनी घरामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू आणायला सुरुवात केली होती. पण समस्या अशी होती की विजेच्या अस्थिरतेमुळे या वस्तू वारंवार खराब होत होत्या. म्हणजे राज्यामध्ये एक मोठी समस्या होती आणि त्यावर लोकांकडे उपाय देखील नव्हता. याच वेळी एका तरुणाने या समस्येकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं. त्याचं नाव होतं कोचोसेफ चिटलापल्ली. 1950 मध्ये केरळमधल्या त्रिचूर जवळच्या एका छोट्या गावामध्ये कोचोसेफ चिटलापल्ली यांचा जन्म झाला. त्यांचं कुटुंब शेती करणारं होतं. शिक्षणामध्ये ते हुशार होते. त्यांनी फिजिक्समध्ये मास्टर्स देखील पूर्ण केलं होतं. खरं तर त्यांचं स्वप्न होतं आपल्याला सायंटिस्ट बनायचं. त्यांनी अनेक वेळा इस्रोमध्ये अर्ज देखील केला होता, पण त्यांना प्रत्येक वेळी रिजेक्शनला सामोरं जायला लागलं. आता अशा वेळी अनेक जण काय करतात तर निराश होतात, स्वप्न तुटलं की हार मानतात. पण कोचोसेफ यांचं तसं नव्हतं. 1973 मध्ये त्यांनी एका छोट्या इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये नोकरी सुरू केली. त्या कंपनीचं नाव होतं टेलिक्स. ही टेलिक्स कंपनी काय करायची तर व्होल्टेज स्टॅबिलायझर बनवायची. कोचोसेफ यांनी तिथं सुपरवायझर म्हणून काम सुरुवात केली. या नोकरीमुळे त्यांचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं. तिथे काम करताना त्यांनी दोन गोष्टी समजून घेतल्या. पहिली गोष्ट म्हणजे काय तर स्टॅबिलायझर बनवायचं नक्की कसं असतं, त्याची काय प्रोसेस असते, आणि दुसरी म्हणजे भविष्यामध्ये या प्रॉडक्टची मागणी किती मोठी असणार आहे. स्टॅबिलायझरचं काम अगदी जर तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं झालं तर घरामध्ये येणारी जी वीज असते त्या विजेचा दाब नियंत्रित करणं. वीज जर कमी जास्त झाली तर टीव्ही, फ्रीज किंवा इतर उपकरणं जी आहेत त्याचं नुकसान होऊ नये यासाठी स्टॅबिलायझर काम करतो. कोचोसेफ यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट होती. केरळमध्ये विजेची समस्या वाढत होती. लोक महागडे इलेक्ट्रॉनिक सामान विकत घेत होते. ही जी उपकरणं आहेत त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडे साधनच नव्हतं. म्हणजे बाजारामध्ये मोठी गरज देखील होती आणि जिथे गरज असते तिथे व्यवसायाची संधी असते. 1977 मध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. ते आपल्या वडिलांकडे गेले आणि आपल्या व्यवसायासाठी त्यांनी वडिलांकडे ₹1,00,000 मागितले.
त्या काळामध्ये 1 लाख रुपये म्हणजे तुम्ही विचारात घ्या मोठी रक्कम. त्यांच्या कुटुंबामध्ये आजवर कोणीही व्यवसाय केलेला नव्हता, त्यामुळे सगळे जे काही त्यांचे नातेवाईक होते ते शेतीशी संबंधित होते. वडिलांची इच्छा होती की बाबा मुलाने बँकेत नोकरी करावी, प्राध्यापक व्हावं, सुरक्षित आयुष्य जगावं. पण कोचोसेफ यांना तसं नव्हतं करायचं. त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्धार केला होता. शेवटी त्यांचे वडील म्हणाले की ठीक आहे, तुला मी 1 लाख रुपये देतो. कोचोसेफ यांनी त्रिचूरमध्ये एका छोट्याशा गॅरेजमध्ये काम सुरू केलं. कंपनीचं नाव ठेवलं व्ही गार्ड. सुरुवातीला फक्त व्होल्टेज स्टॅबिलायझर बनवत होते ते, पण व्ही गार्डचं यश केवळ प्रॉडक्टमुळे नाही, तर त्यामागे एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे टायमिंग. कोचोसेफ यांनी नंतर एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की व्यवसायामध्ये टायमिंग अतिशय महत्त्वाचं असतं. बाजारामध्ये जर तुम्ही खूप लवकर गेलात तर मागणी नसते, खूप तुम्ही उशिरा गेलात तर तोवर स्पर्धा देखील वाढलेली असते. व्ही गार्डनं बाजारामध्ये प्रवेश केला तो अगदी योग्य वेळी केला होता. केरळमध्ये विजेची समस्या होती, लोकांकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू येत होत्या, पण विश्वासार्ह असा स्टॅबिलायझर नव्हता. व्ही गार्डनं ती पोकळी जी आहे ती भरून काढली. आणखी एक गोष्ट त्यांनी केली ती खूप वेगळी होती. त्यांनी फक्त उत्पादनं विकली नाहीत, तर विक्रीनंतरची सर्व्हिस देखील त्यांनी दिली. ग्राहकाला समस्या आली तर ती सोडवली जायची, त्यामुळे लोकांचा विश्वास बसला. एकदा ग्राहकाचा विश्वास जिंकला की ब्रँडची ओळख जी आहे ती तयार होते. काही वर्षातच दक्षिण भारतामध्ये स्टॅबिलायझर म्हटलं की लोकांच्या डोक्यामध्ये व्ही गार्डचं नाव यायला सुरुवात झाली. पण व्यवसाय वाढत असताना संकट देखील येतातच ना. 1980च्या दशकामध्ये व्ही गार्डच्या कारखान्यामध्ये कामगारांचा संप झाला. त्यांचं प्रोडक्शन ठप्प झालं. कंपनीसमोर खरं तर मोठं संकट उभं राहिलं होतं. अनेक व्यवसाय अशा वेळी कोसळून देखील जातात. पण कोचोसेफ यांनी काय केलं, वेगळा मार्ग निवडला. त्यांनी उत्पादनाचं काही काम बाहेरच्या उत्पादकांकडनं करून घेतलं आणि देताना मात्र सगळा कंट्रोल स्वतःकडे ठेवला. म्हणजे जरी प्रोडक्शन त्यांनी बाहेर करून घेतलं तरी प्रत्येक वस्तूची तपासणी, प्रत्येक प्रॉडक्टची तपासणी ते स्वतः करत होते. आज ज्या मॉडेलला आपण आउटसोर्सिंग म्हणतो त्याची सुरुवात कोचोसेफ यांनी खूप आधीच केलेली होती. त्यानंतर व्ही गार्डने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. फक्त स्टॅबिलायझर या एका प्रॉडक्टवर अवलंबून राहायचं नाही, प्रॉडक्टमध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचं, नवीन प्रॉडक्ट देखील आपले लॉन्च करायचे. 1996 मध्ये वॉटर हीटर, 98 मध्ये यूपीएस सिस्टीम, 99 मध्ये डिजिटल स्टॅबिलायझर आणि 2001 मध्ये पंप्स अशा नवनवीन उत्पादनांमध्ये कंपनी उतरली. एका मागोमाग एक नवीन क्षेत्रामध्ये त्यांनी एंट्री केली. प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट कायम राहिली, गुणवत्ता आणि ग्राहकांची सेवा. व्ही गार्डने आधी केरळ जिंकलं, मग तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अर्थातच संपूर्ण दक्षिण भारतामध्ये त्यांनी आपलं नेटवर्क वाढवलं. तरीही पुन्हा एक मोठी समस्या होतीच. व्ही गार्डला साऊथ इंडिया सोडलं तर बाहेर फारशी ओळख नव्हती. उत्तर भारतामध्ये अगोदरच मोठमोठे ब्रँड होते, त्यामध्ये हॅवेल्स होता किंवा बजाज सारख्या कंपन्यांचं नाव मार्केटमध्ये होतं. ते अतिशय त्यांचं नाव तिथे त्या मार्केटमध्ये वर्चस्व होतं. मग व्ही गार्डने काय केलं तर त्यांनी देशभरामध्ये आपल्या सप्लायचं नेटवर्क तयार करण्यावर फोकस केला. वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी वेगवेगळ्या सेल्स टीम त्यांनी तयार केला. जाहिरातींवर त्यांनी मोठा खर्च केला. पण सगळ्यात मोठा निर्णय त्यांनी 2013 मध्ये घेतला. व्ही गार्डने सनफ्लेम या प्रसिद्ध किचन अप्लायन्स कंपनीचं अधिग्रहण म्हणजे त्याला टेक ओव्हर केलं. गॅस स्टोव्ह, चिमणी, मिक्सर, कुकर यासाठी ओळखली जाणारी ही कंपनी उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी त्यांचा विस्तार होता, बऱ्यापैकी ती पसरलेले होते. आता या निर्णयामुळे काय झालं तर व्ही गार्डला 2 फायदे झाले. एक म्हणजे उत्पादनांची संख्या वाढली, दुसरं म्हणजे उत्तर भारताच्या मार्केटमध्ये एंट्री सोपी झाली. आज व्ही गार्ड फक्त स्टॅबिलायझर कंपनी राहिलेली नाही. इन्व्हर्टर, बॅटरी, वायर, केबल, पंप्स, फॅन, वॉटर हीटर, एअर कूलर, सोलर सिस्टीम, स्विचेस, किचन मधली जी काही अप्लायन्सेस आहेत अशा अनेक क्षेत्रामध्ये ही कंपनी आहे. एकेकाळी त्यांच्याकडे फक्त एक प्रॉडक्ट होतं, तिथं आता घरातल्या जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती ही कंपनी बनवते आहे. आज कंपनीचं वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर हजारो कोटींच्या घरात आहेत. देशभरामध्ये शेकडो सप्लायर, हजारो डीलर आणि लाखो ग्राहक त्यांचे आहेत. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण 2011 मध्ये कोचोसेफ यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने लोकांना धक्का बसला. वयाच्या 60 मध्ये त्यांनी आपली एक किडनी एका अनोळखी ट्रक ड्रायव्हरला दान करण्याचा निर्णय घेतला. तो माणूस त्यांचा नातेवाईक होता का? नाही. मित्र होता का? नाही. ओळख होती का? नाही. एक माणूस फक्त जगावा म्हणून त्यांनी स्वतःची किडनी त्याला दान करण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी किडनी डोनेशनची चेन देखील सुरुवात केली. एका व्यक्तीला मदत झाली की त्याच्या कुटुंबातील दुसऱ्या एका व्यक्तीने आणखी एखाद्या दुसऱ्या गरजूला मदत करायची असा त्यांचा हेतू होता. याशिवाय त्यांनी फाउंडेशन सुरू केलं जेणेकरून गरिबांना वैद्यकीय मदत उपलब्ध होईल, मुलांच्या शिक्षणासाठी मदत उपलब्ध होईल, बेघर असलेल्या लोकांना घरं देखील त्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी देण्याचं काम केलं. व्ही गार्डची गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते. मोठा व्यवसाय सुरू करण्याआधी नेहमी मोठा प्लॅन
ज्ञान असावा असं गरजेचं नाही. कधी कधी लोकांच्या रोजच्या समस्येकडे अगदी तुम्ही व्यवस्थित पाहिलं तरी मोठी संधी दिसू शकते. लोकांना समस्या दिसत होती. कोचोसफ यांनी त्या समस्येमध्ये व्यवसाय शोधला. वीज वारंवार जाणं, व्होल्टेज मध्ये फ्लक्च्युएशन होणं, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणं, हे 3 वेगवेगळे प्रॉब्लेम होते. सर्वसामान्य लोकांना त्याची अडचण होती. त्या अडचणीवर उपाय म्हणून या तरुणाने स्टॅबिलायझर शोधून काढला आणि हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं. तुम्हाला ही स्टोरी जर आवडली असेल तर आणखी एक स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल, ती म्हणजे पॅराशूट ऑइलची. भन्नाट स्टोरी आहे, तुम्ही नक्की बघा. सध्या आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.